नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. महाराष्ट्रीय कलोपासक मंडळ आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या बस नंबर 1532 या एकांकिकेने शुक्रवारी सुरुवात झाली. या महाअंतिम फेरीत 5 विभागातील 19 संघाचे सादरीकरण होणार असून ही स्पर्धा भरतनाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी 4 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या पुण्यापासून 2 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत असून ही संख्या आता 6 इतकी होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवासाला अधिक गती मिळणार आहे आणि पुणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सोपा होणार आहे. उद्योगांची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेत. रस्ते वाहतूक कोंडी पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासह आवश्यक तिथे उद्योगांना जागा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही देखील त्यांनी केली आहे. आता यापुढे परप्रांतीयांची नोंदी ठेवण्याची गरज आहे. सोबत ते ज्या राज्यातून येतात तिथे त्यांची पार्श्वभूमी पाहणं आवश्यक आहे. सोबत स्थानिकांनी भाडेकरूंच्या नोंदी ठेवण्यासाठी आग्रह धरायला हवा. चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी व्हायला हवी, यासाठी आम्ही पाठपुरावा करू असे डॉक्टर नीलम गोरे यांनी पीडित कुटुंबियांना आश्वासित केलंय. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्यामुळे जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेला नोटीस बजावली आहे. महापालिकेचे शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंडळाची मंजुरी न घेता सुरू असल्याचंही उघडकीस आलंय. महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि नदी परिसराची मंडळाच्या आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली आहे. त्यावेळी नदीच्या दोन्ही बाजूंना मृत मासे आढळून आलेत. नियमांची पूर्तता करून 15 दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितलेत. पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचे निधीचे वर्गीकरण केले जाणार नाही अशी भूमिका महापालिका आयुक्तांनी 2 दिवसांपूर्वी घेतली होती. मात्र गेल्या महिन्यात समाविष्ट गावांसाठी निधीचे वर्गीकरण करून 38 कोटी रुपयांचा निधी बाणेर बालेवाडी भागांसाठी देण्यात आलाय. बालेवाडी सूज बाणेर भागातील माननीयांना खुश करण्यासाठी हा निधी देण्यात आल्याची चर्चा असून निधी देण्यात आलेल्या भागात आता कोणता विकास करायचा राहिला असा प्रश्न नागरिकांकडून महापालिकेत विचारला जातोय. वारस नोंद करण्यासाठी एकाकडून 10,000 रुपयांची लाच घेणाऱ्या बाणेर मधील तलाट्यासह मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. एसीबीच्या पथकाने तलाट्याच्या मोटारीची तपासणी केली असताना मोटारी 3 लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. या प्रकरणी तलाट्यासह मध्यस्थी विरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्याच्या इंदापूर पोलिसांनी विक्रीस बंदी असलेल्या तब्बल 132 किलो वजनाचा 23,22,000 रुपयांचा गांजा जप्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर गुन्हे शोध पथकाने सिने स्टाईलने ही कारवाई करत नवनाथ चव्हाण आणि शिवाजी सरवदे या दोघांना ताब्यात घेतलंय. यातील आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी दिली आहे. वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.